फक्त 1 वर्ष सोनं खरेदी थांबवलं तर भारताची इकॉनॉमी रॉकेट सारखी पळू शकते. आपल्याला असं वाटतं की भारताकडे सोन्याची काही कमीच नाहीये, पण रियालिटी खूप वेगळी आहे. भारताच्या स्वतःच्या खाणीमधून वर्षाला जेमतेम 1.5 ते 2 टन सोनं निघतं, पण आपली डिमांड आहे तब्बल 800 टन. म्हणजेच 85% पेक्षा जास्त गोल्ड आपण परदेशातून अब्जावधी डॉलर्स खर्च करून इम्पोर्ट करतो. आता बघूया त्या 3 महत्वाच्या गोष्टीच्या. सोन्याची खरेदी कमी झाली तर भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे सोन्यासाठी आपण जे डॉलर्स परदेशात पाठवतो ते देशातच वाचतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये इंडियन रुपी अधिक स्ट्रॉंग होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे लॉकर मध्ये पडून राहिलेलं ज्वेलरी ही एक प्रकारची डेड इन्व्हेस्टमेंट असते. तोच पैसा जर आपण बँक, शेअर्स आणि व्यवसायात टाकला तर नवीन कंपन्या, हायवेज आणि लाखो जॉब्स निर्माण होऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे रुपया मजबूत झाल्यामुळे परदेशातून येणारं क्रूड ऑइल स्वस्त पडू शकतं. म्हणजेच पेट्रोल डिझेलचे दर आणि महागाई दोन्ही कमी होण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? देशासाठी आपण सोनं खरेदी कमी करू शकतो का? तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की मांडा.